नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊन फोडणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक केली असून चोरी गेलेल्या 47,000हून अधिक किमतीचा माल जप्त केलाय। घटना 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान घडली होती। न्यू हनुमान नगर परिसरातील हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊनमध्ये चोरट्यांनी धाड टाकून अदानी विल्मर कंपनीचे किंग सोयाबीन रिफाइंड तेलाचे 24 पिपे एकूण 52,000 रुपयांचा माल चोरी केला होता। फिर्यादी मनीष मोतियानी यांनी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। तपासादरम्यान पेट्रोलिंग पथकाला गुप्त माहिती मिळाली की चिखली झोपडपट्टी परिसरात एक इसम चोरीचा माल विकण्यासाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चिखली चौकाजवळ सापळा रचला। तेथे संशयित ई रिक्षा थांबवून तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये तेलाचे पिपे सापडले। पोलिसांनी ई रिक्षामधील इसमाची चौकशी केली असता त्याची ओळख राहुल दिलीप तिवाडे राहणार ओमनगर कळमना अशी पटली। चौकशीत राहुलने कबुली दिली की त्याने आपल्या साथीदार स्वप्नील मोडघरे आणि सागर उर्फ वॉन्टेड बारापात्रे याच्यासोबत हा माल हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊन मधून 5 दिवसांपूर्वी चोरी केला होता। पोलिसांनी पंचासमक्ष एकूण 22 तेलाचे पिपे किंमत 47,740 रुपये असा मुद्देमाल जप्त केलाय। मात्र अन्य 2 आरोपी स्वप्नील मोडघरे आणि सागर बारापात्रे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। फिर्यादी नामे मनीष पुरुषोत्तम मोती आणि वय 45 वर्ष राहणार भरतवाडा रोड यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन रिपोर्ट दिली होती की त्यांचे हर्षा ट्रेडर्स नावाचे दुकान हे भरतवाडा रोड येथे असून 5 दिवसापूर्वी त्यांच्या दुकानामध्ये घरफोडी होऊन दुकानातून 24 तेलाचे पिपे चोरी केल्याची त्यांनी रिपोर्ट दिली। नमूद गुन्ह्याचा तपास कळमना येथील आमच्या तपास पथकाकडे होता। आरोपीच्या शोधार्थ असताना पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार ललित शेंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की एक इसम चोरीचे तेलाचे पिपे घेऊन विक्री करता ई रिक्षाने चिखली वस्ती येथे येत आहे। नमूदच्या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या तपास पथकाने तेथे ट्रॅप लावला असता एक ई रिक्षा तेथे वस्तीमध्ये येताना मिळून आले। पंचसमक्ष त्या ई रिक्षाची झडती घेतली असता चोरीचा एकूण 22 पिपे मुद्देमाल मिळून आला। आरोपी नामे राहुल दीपक तेवडे याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले आहे। आरोपीने तपासादरम्यान नमूद गुन्हा हा त्याचे इतर साथीदार स्वप्नील मोडघरे व सागर उर्फ वॉन्टेड यांच्या सोबत मिळून केल्याचे सांगितलेले आहे। यामागे आर्थिक मोजमाजा करण्यासाठी यांनी चोरी केल्याचे दिसून येत आहे आणि नमूद गुन्ह्यामध्ये एकूण 22 तेलाचे पिपे प्रति किंमत 2170 याप्रमाणे 47,740 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।